जिल्ह्यासाठी ऑरेंज व येलो अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन। भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात दिनांक 30 व 31 मार्च 2026 या कालावधीत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी, सोसाट्याचा वारा आणि गारपीटची शक्यता व्यक्त केली असून जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। आज 29 तारखेला संगमनेर तालुक्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे, तर काही ठिकाणी तुरळक गारा पडल्या आहेत। तसेच दिनांक 1 व 2 एप्रिल 2026 या कालावधीत विजांच्या कडकडाटासह वादळी, मध्यम पाऊस व वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने येलो अलर्ट घोषित करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गीते यांनी केले आहे। मेघगर्जना, विजा चमकणे किंवा वादळी वारे असताना झाडाखाली उभे राहू नये, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, वादळाच्या वेळी कोणतेही विद्युत उपकरण वापरू नये व विद्युत वाहक वस्तूंपासून दूर राहावे। मोकळे मैदान, टॉवर्स, विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर, धातूचे कुंपण याजवळ थांबू नये। जाहिरात फलक, होर्डिंग्स परिसरात थांबणे टाळावे। विजा चमकत असताना उघड्यावर असल्यास गुडघ्यावर बसून शरीराचा जमिनीशी संपर्क कमी ठेवावा। धरण, नदी किंवा कालव्याच्या पाण्यात उतरू नये। धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे टाळावे। शेतकऱ्यांनी पाऊस व गारपीट लक्षात घेऊन शेतीमालाचे संरक्षण व साठवणूक करावी। बाजार समितीत आणलेला माल सुरक्षित ठेवण्याची खबरदारी घ्यावी। जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे। नागरिकांनी वादळी वारे, वीज, पाऊस व गारपीट यापासून स्वतःचे व जनावरांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असंही आवाहन करण्यात आलं आहे। आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नजीकच्या पोलीस स्टेशन किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा। तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे टोल फ्री क्रमांक 1077 तसेच 0241 23 23 844 अथवा 23 56 940 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असंही कळवण्यात आलं आहे। महासत्ता न्यूज, संगमनेर।